मी स्क्रीन शेअर करता आता. हो. विजिबल आहे. हो. हा, ह्याच्यावर आलो ना आपण. हम्म. टॉपिक मास्टर शीट. तर ह्याचं सांगितलं ना मी, ह्याचं झालं वाटतं सांगून आपलं हा, सांगितलं. टॉपिक ठरलं. ही झाली एक शीट टॉपिकची. आता आपण काय केलेलं आहे, की काही रायटर ना आपण सांगितलेलं आहे की तुम्ही पण आमच्यासाठी टॉपिक फाइंड करा आणि स्वतःच लिहा आणि स्वतःच पोस्टिंग करा. आता एक रायटर आहे आपल्याकडे, तर त्याचं नाव यश एलवाजी. आय गेस तू ऐकलं असतील त्याच्याबद्दल. मी जस्ट अशीच एक पूर्वी बनवलेली फार्मिंग शीट 2-4 महिन्यापूर्वी. एक मिनिट हा, कॉल येतोय मला. हॅलो. हां हां, बोला. हां. नाही नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यामुळे पोर्ट कव्हर करायची गरज नाही. मी आता सध्या वर्किंग आहे, नंतर कॉल करा. हां, स्क्रीन आहे ना ऑडिबल? हो, असं विजिबल. आहे. ओके. हो. तर ही शीट जस्ट अशीच बनवलेली पूर्वी, की इथे जे टॉप रायटर्सचे नावं लिहायचं, हम्म. कॉन्टॅक्ट कंपनी थ्रू आहे की मोठे फ्रीलान्सर आहेत, ते त्यांना गाईडलाईन सेंड केलं की नाही, कसं राहायचं ब्लॉग वगैरे, ग्रॅव्हटर त्यांचा सेटअप आहे की नाही. तुला ग्रॅव्हटर सेटअपचं माहिती आहे? नाही नाही. हां, ते पण सांगतो. तर कुठला पण आता आपण हे आता आपण असे युजर म्हणून इथे ऍड करतो. हे ऍड युजर आणि हे सगळे रायटर्स आहेत आपले. हेच रायटर तू तिकडे जेव्हा पोस्टमध्ये जातो आणि रायटर असाइन करतो ना कुठल्याही पोस्टला, हम्म. ते हे जे रायटर आपण एकदम खाली करतो ना, हा. हे रायटर्सचे इथे आता आपण गेलो, कोणताही ब्लॉग ओपन केला, तर हे फोटो दिसतो ना त्यांचा, तो फोटो दिसण्यासाठी हम्म. ग्रॅव्हटर प्रोफाईल सेटअप करायचा असतो. म्हणजे
तो रायटरने करायचा असतो आणि आपल्याला जस्ट अपडेट करायचं असतं की हा ठीक आहे, ग्रॅव्हडार प्रोफाईल आम्ही सेटअप केलेला आहे. मग त्यांचा अच्छा. फोटो दिसू शकतो तिथे. तो त्याचा यूज आहे ग्रॅव्हडार प्रोफाईलचा. तर रायटर, कुठला पण नवीन रायटर ऍड झाला, आता तरी सध्या तरी कुठले नवीन रायटर ऍड होत नाहीये, पण कुठलाही हम्म. नवीन रायटर ऍड झाला की त्याला बोलायचं ग्रॅव्हडर.com वर जा. ऍक्च्युली ना एक त्याची प्रोसेस समजवणारा व्हिडिओ पण होता माझ्याकडे. हम्म. आपण पाठवून ठेवतो तुला, जस्ट इन केस तुला कुठल्या कोणाला नवीन रायटर समजा ऍड झाला आपल्याकडे आणि त्या रायटरला समजा काही गाईडलाईन स्टेप्स पाठवायचे असतील तर हा व्हिडिओ त्यांना पाठवायचा आणि त्यांना बोलायचा ह्या व्हिडिओच्या स्टेप्सला फॉलो करा आणि तुमचा ग्राहकर पण तुम्ही सेटअप करू शकाल. सध्या तरी नाही लागणार, पण कारण ऑलरेडी सगळे रायटर आधीचेच आहेत आपले, त्यांना सगळं सांगून झालेलं आहे, पण जस्ट इन केस म्हणून पाठवून ठेवलेलं आहे. हे झालं रायटरचं. रायटरचा म्हणजे मेन वर्क रायटरच आहे. काय स्ट्रेट रायटर जो स्टेप्स फॉलो करायचे ते सगळं म्हणजे रायटर्सचं काम आहे, हा, बरोबर ना? कारण हे इथे जेव्हा आपण प्रोफाईल सेट करतो ना तेव्हा त्यांना त्यांचा स्वतःचा ईमेल आय डी टाकावा लागतो आणि स्वतःचा पासवर्ड वगैरे टाकून, मग एक प्रकारे हा त्यांचा स्वतःचा पर्सनल प्रोफाईल आहे ना. प्रोफाईल. हा, म्हणून आपण त्यांना क्रिएट करायला सांगतो. आपण पण करू शकतो, पण सहसा त्यांना सांगतो, कारण ते फोटो वगैरे ठेवायचा त्यांचा फोटो त्यांच्याकडेच असणार ना, तेच फोटो प्रोफाईल फोटो वगैरे सेट करणार, म्हणून आपण त्यांना सांगतो. असं आहे ह्याचं. हे ग्रॅव्हडारचं झालं. कुठे होतो आपण? जी आता सध्या तरी कामाची नाही, पण तरी मी करून ठेवली आहे सर, जस्ट इन केस म्हणून. ह्याचं सध्या तरी काय नसणार आहे. हम्म. नंतर टॉपिक कव्हर शीट. तर ही जी शीट आहे ना, ही ब्लॉक टॉपिक मास्टर शीट होती ना, हा. हो. ही जी शीट होती ना, हम्म. ह्याच्यामध्ये जे टॉपिक्स आहेत ना, तेच त्या टॉपिक कवर्ड मध्ये पण आपण टाकलेले आहेत. पण कसं आहे, आता आता एक्सटर्नल बाहेरचे समजा कोण रायटर्स आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांना आपण सांगितलेलं आहे की तुम्हीच टॉपिक फाइंड करा आणि तुम्हीच लिहा, पण हम्म. त्यांना हे पण माहिती पाहिजे ना की आपण कॅप्टन वीक मध्ये आतापर्यंत कोणते कोणते टॉपिक कव्हर केलेले आहेत, म्हणजे डुप्लिकेशन नाही होणार. म्हणजे एखादा टॉपिक आपण ऑलरेडी कव्हर केलेला असेल त्याच्यावर ते परत लिहून, म्हणजे त्यांचा टाइम पण वेस्ट होणार, आपले पैसे वेस्ट होणार कंटेंट लिहिण्याचे, आणि ते पोस्ट पण नाही करू शकणार कारण तो टॉपिक ऑलरेडी कवर्ड असणार. तर हे कन्फ्युजन होऊ नये म्हणून, हा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण त्यांना आपल्या पूर्ण टॉपिक्सची लिस्ट शेअर केली आहे. ही जी लिस्ट आहे ना, ही हम्म. म्हणजे ब्लॉक टॉपिक मास्टर शीट, ही आपली इंटरनल आपली लोगोची शीट आहे ऑफिशियल. तीच आपण एक सेपरेट मध्ये केली आहे आणि त्यांना शेअर केलं आहे. पण सेपरेट का केली आहे, आता तू म्हणशील की ही शेअर टॉप त्यांना ही शीट डायरेक्ट ॲज इट इज शेअर करू शकलो, पण ते एक्सटर्नल रायटर आहेत, त्यांना ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन द्यायची आपल्याला काही गरज नाही आहे की कुठल्या रायटरने कोणत्या टॉपिकवर लिहिलेलं आहे, कुठल्या रायटरला कधी टॉपिक असाइन केलेलं आहे, कुठल्या रायटरकडून आलेलं आहे, कुठल्या रायटरचं पब्लिश झालेलं आहे, असे सगळे डिटेल्स. किंवा आपण इथे एक नोट्स रिमार्क्स म्हणून सेक्शन आहे, त्याच्यामध्ये पण आपले काही नोट्स रिमार्क्स लिहिलेले असतात. तर त्यांना म्हणजे कशाला ना उगाच ॲडिशनल माहिती द्यायची, म्हणून त्यांना फक्त
फक्त टॉपिकची लिस्ट द्यायची म्हणून ही सेपरेट शीट बनवली आहे. मग आपण काय करतो आता, एक रायटर आहे, त्याच्याकडून तो टॉपिक लिहिणार आहे, तर तो काही टॉपिक फाइंड करतो, त्याची एक लिस्ट बनवतो, ती आपल्याबरोबर शेअर करतो. तर समजा सध्या कोण आहे रायटर, एक आहे रायटर, तर तो त्यामध्ये तो करतो की ह्याच्याबद्दल पण सांगेन तुला, मी शेअर केलेली आहे फाईल, ह्याच्याबद्दल नंतर बोलू. सध्या फक्त एवढंच सांगतो, आपल्याला फक्त ह्या शीट मधल्या ह्या सेक्शनची घेणं देणं आहे. टॉपिक येस टू बी अप्रूव्ह हे मी करणार, मी तुला तसं सांगून ठेवतोय एक इन्फॉर्मेशन म्हणून, कारण पुढे मागे तू पण करशील. तर तो हे टॉपिक फाइंड करतो जे डुप्लिकेट नाही आहेत, कारण त्याला ही ऑलरेडी शेअर केलेली आहे. पण मग ह्याच्यामध्ये तो, तुला हे माहिती आहे ना कंट्रोल एफ करून फाइंड करायचं, हो हो. तर आपल्याला मॅन्युअली गो थ्रू नाही करत बसावं लागत. तर तो फाइंड करतो टॉपिक, ह्याच्याशी तो क्रॉस चेक करतो की कुठल्या डुप्लिकेट तर नाही झालं, म्हणजे नसतील डुप्लिकेट ते इथे तो मेन्शन करतो, आणि मग मला तो अपडेट करतो की टॉपिक मी शेअर केलेले आहेत, ह्याच्यावर तुमचं अप्रुव्हल द्या. मग मी हे वन बाय वन गो थ्रू, हे अजून करायचे आहेत मला टॉपिक गो थ्रू, अजून त्याला फीडबॅक द्यायचा आहे मला. तर ह्याच्यातून वन बाय वन गो थ्रू करतो, टॉपिक प्रॉपर आहेत का ते बघतो, सगळं क्रायटेरिया मॅच होत आहे का. ते एकदा झालं की समजा हा रिजेक्ट आहे, हा रिजेक्ट आहे, कुठलाही रिजेक्ट आहे, तर मग मी ह्याला सर ऍड करणार की रिजेक्ट म्हणून, आणि त्याला कळवणार, अपडेट करणार त्याला की टॉपिक माझा रिव्ह्यू करून झालेला आहे, जो शीट चेक करू शकतो. काही काय असेल तर काही कमेंट म्हणा की मग कमेंटवर क्लिक करणार, मग ती कमेंट राहणार, मग तो बघणार ती कमेंट, मग त्याच्यावर त्याचा रिस्पॉन्स देणार किंवा काही म्हणजे मला विचारणार काय इश्यू आहे वगैरे, असं म्हणजे बॅक अँड फोर्थ कॉन्व्हर्सेशन असतं. तर हा तो पॉइंट आहे की टॉपिक अप्रुव्हलचा. हा नंतर येईल तुझ्याकडे, सध्या अजून दिलेला नाहीये, पण तरी शीट तर मी शेअर करून ठेवलेली आहे. ठीक आहे, आता ही अशी शेअर केली. आता जे रायटर्स कडून नवीन टॉपिक येतात ते आपण आपल्या ह्या मेन मास्टर टॉपिक मास्टर शीट मध्ये ते टाकतो, हो. पण इथे टाकून झाल्यावर लगेचच ह्या शीट मध्ये पण इथे पण टाकायचे, कारण म्हणजे त्याला कळायला की आपण अजून नवीन टॉपिक ऍड केलेले आहेत. समजा अजून दुसऱ्या कुठल्या तिसऱ्या रायटर कडून आले टॉपिक आपल्याकडे, आता ते दोघे एकमेकाला कनेक्टेड नाही आहेत ना, मग त्यांना तर माहिती, त्याला तर माहिती नसणार की अजून नवीन टॉपिक ऍड झालेले आहेत. मग इथे आपण टॉपिक्स आपले नवीन ते तिसऱ्या रायटरचे टॉपिक्स ऍड केल्यानंतर इथेही आपण ते अपडेट करतो, म्हणजे त्याला एक आयडिया येईल की हा अजून, आणि मग इथे अपडेट केल्यावर त्याला जस्ट म्हणजे अपडेट करायचं की हा मी ही टॉपिक्स कवर्ड लिस्टला, किंवा मला सांगितलं तरी चालेल, मी पण त्याला अपडेट करू शकतो की नवीन टॉपिक्स ऍड केलेले त्याला अपडेट करायचं आहे म्हणून. तर जे नवीन टॉपिक येतील ते ह्या दोन शीटवर कंपल्सरीली राहणार, ब्लॉक टॉपिक्स मास्टर शीट आणि टॉपिक्स कवर्ड लिस्ट. बेसिकली ज्या शीट्स मध्ये टॉपिक हे नाव आहे, त्या शीटच्या मेन नावामध्ये टॉपिक हे नाव आहे, तिथे टॉपिक्स आपण अपडेट करणार, असं लक्षात ठेवायचं. आय डोंट एक्सपेक्ट की तू लगेच तर तुला सगळ्या शीट्सची नावं लक्षात राहतील, कारण मी जेव्हा नवीन आलेलो, मला जेव्हा या सगळ्या शीट शेअर केलेला, मी पण फुल कन्फ्युज होतो की कुठल्या शीट मध्ये काय करायचं आहे. स्टार्टिंगला होतं कन्फ्युजन, काय डाऊट आला तर हो. विचारायचा, तो इश्यू नाहीये. हा, तर हे अप्रूव्ह केले, ह्याच्यातून जे अप्रूव्ह होणार टॉपिक ते मी इथे ऍड करणार, परत CS कडून आलेले इथेही ऍड करणार ऑब्विसली, कारण आपल्याला ह्या दोन टॉपिक्स मधल्या लिस्ट सेमच ठेवायचे, काही चेंज नाही पाहिजे आपल्याला. ही झाली टॉपिक्सचा. आता टॉपिक झाल्यानंतर लाईफ ट्रॅकिंग. आता ह्या सिमिलर शीट तू पण स्वतःसाठी तुझी एक पर्सनल मेंटेन करतोच आहे. जेव्हा तू ब्लॉग कुठलाही पब्लिश करतो तेव्हा तिथे H1 घेतो, त्याचा टायटल ह्याचे लिंक टाकतो, तशीच शीट ही सेम, फक्त थोड्या ऍडिशनल कॉलम्स आहे त्याच्यामध्ये. स्वतःची जी मेंटेन करतोय ना शीट, तिथे करायचीच आहे, म्हणजे तू कोणते मोठे पब्लिश केले ते कळण्यासाठी याची शीट. पण त्याचबरोबर आता ही
कॅप्टन बीचचे टोटल जेवढे पण झाले ब्लॉग ते इथे हे जे लिहिले ना ट्रॅकिंग शीट November 23 रेकॉर्डिंग चालू आहे ना आपली. हो हो चालू आहे, चालू रेकॉर्डिंग. हा ठीक आहे. ही जी शीट आहे ट्रॅकिंग शीट November 23 ऑनवर्ड. तर कारण ज्या बाकीच्या अजून पण सबशीट पण आहेत तर कन्फ्युजन नको व्हायला म्हणून नोव्हेंबर 2023 पासून हा फॉर्मॅट फॉलो केलेला आहे. ऍक्च्युली आधी हा असं होता, आधी माझ्या आधी जे इंटर्न होते ना पण ही खूप कन्फ्युजिंग होतं आणि खूप टाइम कन्झ्युमिंग होतं आणि खूप गजामजुरी होती याच्यामध्ये. म्हणून मी नवीन फॉर्मॅट बनवला थोडा प्रॉपर असा क्रिस्पवाला. तर ह्याच्यामध्ये काय पहा H1 हे तर कळलं ना, इथे जे ब्लॉगचं जे टायटल असतं त्याला हो. हा मेन हेडिंग हम्म. हे हो हो बरोबर. हे इकडे हम्म. हे येणार, हा. हे येणार इथे हम्म. ती लिंक जी असते ही हो वाली हो इथे. मग कुठल्या लँग्वेज मधला ब्लॉग आहे इथे एक्स्ट्रा ऍडिशनल लँग्वेजचा कॉलम आहे. हिंदी कन्नड किंवा अजून ऍड पण करू शकतो. समजा अजून कोणती तिसरी आता आपल्याकडे ही आली आहे ना बांगला आली आहे पण बांगला आपण हा. हा बांगलाची काय भानगड आहे बा आता आपण जेव्हा बांगलाचे ब्लॉग असाइन टॉपिक असाइन केलेले ना रायटर्सना तेव्हा ते बांगलाच्या वेबसाईटवरच जाणार असं कन्फर्म नव्हतं. कारण ते टॉपिक आता बघ भारतामध्ये जी टॅक्सची सिस्टम फॉलो केली जाते ती GST आहे हम्म. बरोबर. आणि तिकडे हो. बांगलादेशमध्ये जी फॉलो केली जाते ती व्हॅट आहे. तर ओके. जे टॉपिक्स असाइन केलेले होते ना ते इंडियन ऑडियन्सला लाईक ॲट द सेंटर धरून ते टॉपिक लिहिले होते. त्यामुळे ते GST रिलेटेड काही टॉपिक्स होते. तर ते सगळे ते GST रिलेटेड टॉपिक्स आपण बांगलादेशच्या वेबसाईटवर नाही पब्लिश करू शकणार कारण त्यांच्याकडे GST सिस्टमच फॉलो केला जात नाही. त्यांच्याकडे व्हॅट सिस्टम फॉलो केला जातो. सो ते जे GST रिलेटेड जर बांगला कुठले ब्लॉग्स असतील ना टॉपिक ते आपल्याकडे इंडियन वेबसाईटवर आपल्या पब्लिश होणार यावाल्या इथल्यावाल्या. आणि ही जी शीट आहे ना कॅप्टन जे ब्लॉग्स लाईव्ह ट्रॅकिंग ही फक्त इंडियन ब्लॉग्स मेंटेन करण्यासाठी आहे. तर आता तुला हे पण सांगून देतो की कसं हा हा तर तिथे इंडियन फक्त साइट्स वर हा म्हणजे इंडियन वेब हा वेबसाईट वरती जेवढे कोणते लँग्वेजचे होणार हा पब्लिश होणार त्याच फक्त इथे. तर मी असं प्रत्येकाच्या वेगळ्या शीट आहेत. म्हणजे इंडियन ब्लॉग्सची ही शीट आहे. तिथे मी इंडिया लिहिलं नाही आहे ऑब्विसली पण पण जी बांगलादेशची आहे तिच्यावर बांगलादेश ब्लॉग्स ट्रॅकिंगची ती वेगवेगळी शीट आहे. प्लस इंडोनेशियनच्या ब्लॉग्स ट्रॅकिंगची वेगळी शीट आहे. ती पुढे हा. आहेत ह्याच्यात दिलेलं आहे सगळं ऍक्सेस. ते पुढे पुढे 1 बाय 1 सांगताना ती जेव्हा येईल तेव्हा सांगेल मी हो. त्याच्याबद्दल. सध्या आपण ह्याच्याबद्दल बोलू तर ह्याच्यावर फक्त इंडियाचे येणार. आता समजा ऍडिशनल आपल्याला लँग्वेज ऍड करायचे समजा आपण बांगलाचे पण इंडियातले बांगला लँग्वेजचे चालू केले तर काय करायचं इथे नाही खाली जाऊन एकदम समजा हा एंड आहे. समजा इथे आपण बांगलादेशी ब्लॉग टाकला त्याची लिंक टाकली तर आता इथे बांगला लँग्वेज नाहीये तर ऍड करायचं मग हे एडिट बटनवर क्लिक करायचं. हम्म. ऍड अनदर आयटम बांगला लिहायचं डन करायचं. ते विचारणार की अप्लाय टू ऑल म्हणजे हे असे असे अजून ड्रॉपडाऊन आहेत ना की त्या हा सगळ्यांनाच अप्लाय करायचं की फक्त ते जे एक आपण तो सिलेक्ट केलेला त्याला अप्लाय करायचं. तर अप्लाय टू ऑल बोलायचं. हम्म. चांगला ऍड झाला. आता फक्त हो. जस्ट दिस इन्स्टन्स आपण केलं असतं ना तर फक्त ह्याला हम्म. ते अप्लाय झालं असतं. ह्याच्यामध्ये बांगलाचा ऑप्शन नसतं आलं ह्याच्यामध्ये नसतं आलं. तर अप्लाय टू ऑल केल्यामुळे सगळ्यामध्ये गेलं. त्यामुळे आपण आता बांगला लँग्वेज सिलेक्ट करू शकतो. हे झालं लँग्वेजचा. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलम आहे डेट पब्लिश किंवा शेड्यूल. कारण ब्लॉग तुला माहिती असेल ब्लॉग मध्ये शेड्यूल करायचा पण ऑप्शन असतो. म्हणजे जेव्हा आपण सगळं करतो ना तेव्हा अच्छा हा ऑलरेडी पब्लिश ब्लॉग आहे पण इथे शेड्यूलचा पण ऑप्शन असतो. म्हणजे पब्लिश करायच्या आधी असतो तो ऑप्शन आता नाही दाखवणार.
हा. ड्राफ्ट वाल्या ब्लॉगला दाखवू शकेल. तर समजा तू शेड्यूल पण करू शकतो. तुला फ्युचर मध्ये समजा तू शनिवार रविवार कुठे बाहेर चाललाय आणि तुला शुक्रवारी तुला ते ब्लॉग्स लिहून शनिवार रविवार साठी शनिवार रविवार पब्लिश करायचे. तू तसं पण करू शकतो. हा ड्राफ्ट मधला आहे ना. हम्म. परत इथे हे जे आहे ना पब्लिश इमिडिएटलीच्या ऐवजी एडिट इमिडिएटली साईडला एडिट असायचं, क्लिक करायचं. आता आज 10 जून आहे. हा. आता समजा आपल्याला अरे नाही, हा हे फक्त मंथचं आहे. हे 6 म्हणजे हे 6वा महिना आहे ना, म्हणून इथे 6 आहे. हे जो मी पण स्टार्टिंगला कन्फ्युज झालो होतो. हा. मंथ, तुमचा डेट, मंथ आहे, इयर. डेट आहे. हा, मंथ, ओके. डेट, इयर, टाइम, आवर, मिनिट. तर हा 6वा महिना चालू आहे म्हणून जून. डेट ठीक आहे. आज 10 आहे, उद्या 11ला उद्याचा करायचं आहे आपल्याला. तर उद्याची डेट टाकायची, तिथे 11ला यायचं. आता 11ला यायचं 2024. आपल्याला ज्या टायमासाठी ज्या टायमाला पब्लिश करायचं तो टाइम तिथे लिहायचा, ओके करायचं. इथे जेव्हा ओके करणार ना आपण तेव्हा इथे पब्लिशच्या ऐवजी शेड्यूल असा येणार, कारण उद्याची डेट लिहिली आहे. मग शेड्यूल असं करायचं. म्हणजे तुला जस्ट एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन देऊन ठेवली. तुला जर असं करायचं असेल तर तू करू शकतो. नाही समजा हा. तू शनिवार रविवार बाहेर जाणार आहे, काम करू नाही शकणार आहे, मग शनिवार रविवारचे ब्लॉग समज तुला शुक्रवारी शेड्यूल करून ठेवायचे आहेत. म्हणजे शनिवारी 5 होतील, रविवारी अजून 5 होतील, असे ते 10. समजा तुला समजा असं करायचं असेल तर सांगतोय, कंपल्सरी नाही हा. असं काय. तर असं करू शकतो. तर हा हे असं आहे. ठीक आहे, हे झालं. आता कुठे होतो आपण, शीट कुठे गेली ती, हा. तर म्हणून हे डेट पब्लिश किंवा शेड्यूल. जर पब्लिश केलं, इमिडिएटली पब्लिश केलं तर पब्लिश डेट लिहायची. शेड्यूल जर केलं असेल तर ज्या दिवशी शेड्यूल केला ती लिहायची. ते नको, हा एक कन्फ्युजन आहे. ज्या दिवशी पब्लिश केली, शेड्यूल केलं ती डेट इथे नको लिहू. ज्या दिवशी पब्लिश करणार आहे तीच डेट इथे लिही. ठीक आहे. आणि एकदा पब्लिश केल्यानंतरची डेट टाकतो ना बस. हा म्हणजे आता आज आहे हा किंवा असं. जर समजा तू उद्यासाठी शेड्यूल केलंय तर उद्या पब्लिश होणार आहे ना तो ब्लॉग, मग उद्याची डेट इथे टाकायची. म्हणजे कसं कुठल्या दिवशी पब्लिश होणार आहे ते ट्रॅक राहील. हा, आता याच्या पुढचा जो कॉलम आहे मेटा टायटल, इथे मी फॉर्म्युला टाकलेला आहे. तर काय होतं, हा फॉर्म्युला काय करतो, हा मेटा टायटल वर्ड काउंट, मेटा डिस्क्रिप्शन वर्ड काउंट. तर इथे आपण जे लिंक टाकतो ना, त्या लिंक थ्रू तो फॅच करतो मेटा टायटल तुमचं काय आहे, मेटा डिस्क्रिप्शन काय आहे. आणि आपल्याला काउंट पण एक मेंटेन करायचे आहे, वर्ड काउंट. कारण ह्याचं लिमिट आहे ना की मेटा टायटल 60 वर्ड्स असले पाहिजे, 60 लेटर्स असले पाहिजे, मेटा डिस्क्रिप्शन 160 लेटर्स असले पाहिजे. तर ते हो. ते आपल्याला कळायला म्हणून इथे पण एक फॉर्म्युला लावलेला आहे की इथे जेव्हा मेटा अजून आला नाही आहे, याचं हे ब्लँक आहे आणि हे काही लोडिंग व्हायला वेळ लागतो, त्यामुळेच याचा काउंट पण आला नाही. जे लोड झाले त्याचा काउंट आलेला आहे. तर इथे जेव्हा लोड होतं तेव्हा त्याचा काउंट आपोआप कॅरेक्टर काउंट कॅल्क्युलेट करतं की किती कॅरेक्टर असतात आणि ते दाखवतं. मेटा डिस्क्रिप्शन पण सेम आहे. तर हे आपोआप येतं, इथे काय करायची गरज नाही. बेसिकली जिथे फॉर्म्युला इथे बघायचं, फॉर्म्युला जिथे ज्या कॉलमला लावला, ज्या कॉलमला लावला असेल ना तिथे काय करायचं नाही. ब्लँक कॉलम मध्ये आपल्याला लिहायचं आहे. हे सध्या आपण भरत नाहीये. टायटल ओल्ड. आता कधी कधी आता रायटर कडून एखादी फाईल आली, अशी फाईल आहे, आपलं बोलणं पण झालेलं आहे काहीतरी, कधीतरी काही काही मेथड, काही काही टायटल चेतनने चेंज करायला सांगितलं. हम्म. तर समजा हे टायटल आहे, ओरिजिनल टायटल रायटरने दिलेलं, ते आपल्याकडे असलं पाहिजे ना की असं ब्लॉग्स मध्ये शोधायला वगैरे, किंवा म्हणून तो एक रेकॉर्ड राहावा म्हणून तिथे ओल्ड टायटल हा. जर चेंज केलं तर.
नवीन टायटल इथे येतं बाय डिफॉल्ट. हे मी 2 कॉलम फ्रीज केलेले आहेत, म्हणजे पुढे आपण स्क्रोल करत गेलो तरी हे 2 कॉलम तसेच राहतात, दिसतात आपल्याला, विजिबल राहतात. म्हणून इथे ह्याचा ही ग्रे लाईन नवीन आलेली आहे. ठीक आहे, तर हे नवीन ब्लॉक टायटल नवीन क्रिएट केलं तर आपल्याला ओल्ड टाकावं लागेल बरोबर. हा, जर टायटल अपडेट केला तर ह्या ओल्ड हा. टायटल वाल्या कॉलम मध्ये कुठे गेला, ओल्ड वाला टाकायला लागेल आणि जे आपण नवीन क्रिएट केलं ते हा ते H1च्या नवीन इथे येणार. नंतर इथे राईट. कंटेंट रायटरचे पण ड्रॉप डाऊन्स आहेत, म्हणजे नसतील ते मगाशी कसं सांगितलं, एडिट बटन ऍड करून नवीन कोण रायटर असेल तर ते ऍड अनदर आयटम आणि ते डन आणि अप्लाय टू ऑल, तर ते सगळ्यांना अप्लाय होऊन जातं. नंतर हे काही गरज नाही, पूर्वी काही काही एजन्सी मधले होते म्हणून इथे असं लिहिलेलं. पण आता सगळे फ्रीलान्सर्स असतात, मग फ्रीलान्सर्स बाय डिफॉल्ट सिलेक्ट करायचं. ते ऍक्च्युली ड्रॉपडाऊन करून सिलेक्ट करायची, असं करायची पण गरज नाही. आता इथे तू हे वरून झाल्यावर इथे आला, नुसतं ऍप टाईप जरी केलं ना, आपोआप ते सजेशन येतं फ्रीलान्सरचं किंवा दुसरं कुठलं काय करायचं आहे. इव्हन रायटर्सचं पण सेम आहे. आता समज सेम रायटर आहे खाली, तर आर, सगळे आर वाले त्यांच्या नावात आर आहे ते सगळे येतात. असं लगेच मग क्लिक करून म्हणजे टाइम वाचतो आपला. आणि हा, ह्याची भानगड सांगतो. आता कधी एखादा ब्लॉग तू समज की लाईव्ह केलेला किंवा लाईव्ह करत होता तू, काही कारणाने काही प्रॉब्लेम आले, जसे तुला येतात की इमेजचा इश्यू किंवा कुठला रायटरचा इश्यू, काहीतरी इश्यू आला आणि तो ब्लॉग तुझा ड्राफ्ट मध्ये पब्लिश नाही केलाय, तर इथे ते करायचं, इथे नाव टायटल टाकायचं, इथे त्याची लिंक लिंक म्हणजे इथे ऑब्विसली पब्लिश लिंक तर नाही येणार, हे ब्लँक ठेवायचं. पण किंवा तू इथे ती टेम्पररीली तुझी वर्डप्रेसची लिंक टाकू शकतो. कुठे गेलं, हा असं ह्या इथे आहे, तू समज तर तुला डायरेक्टली ऍक्सेस करता यावी म्हणून अशी लिंक टाकू शकतो. किंवा ब्लँक ठेवलं तरी चालेल, पण इथे ड्रॉप डाऊन करायचं आणि प्रोसेसिंग, म्हणजे अजून तो प्रोसेसिंग मध्ये आहे. ही अनचेंज तर मला आठवत नाही. ठीक आहे, जेव्हा बनवलं असेल तेव्हा बनवलं असेल, पण आता आठवत नाही मला मी ते काय बनवलेलं. पण ते हे आहे, अगर म्हणजे जर फॉर्मॅटिंग पूर्ण कम्प्लीट झाली, पूर्ण पब्लिश झाला, तर फॉर्मॅटेड करायचा. अरे काय, अरे बाय बी नाही करत आहे भाई आम्ही. ह्याच्यापेक्षा तर आपल्या ह्याच्यामध्येच केली असती, रेकॉर्डिंग तुला पाठवली असती. त्या ह्याच्यात 6 मिनिटात जेवढं होईल तेवढं करू. तर ब्लॉग पब्लिश झाल्यानंतर इथे फॉर्मॅटेड करायचं आणि इथे लाईव्ह किंवा ड्राफ्ट मध्ये असेल तर ड्राफ्ट, आणि शेड्युल्ड असेल तर शेड्युल्ड, असे 3 ऑप्शन आहे ब्लॉग स्टेटसचे. तर ही अशी शीट आहे, ही कॅप्टन विथ लाईव्ह ट्रॅकिंग शीट झाली. कुठली शीट आहे, टॉपिक रेकमेंडेशन. ह्या शीटचं काय सध्या घेणं देणं नाही आहे, पूर्वी बनवलेली होती, आता काय गरज नाही. ब्लॉग व्ह्यू शीटची पण आता काही गरज नाही आहे. काय लागली तर, गरज पडली तर पुढे फ्युचरमध्ये सांगेन मी. वर्नॅक ब्लॉग लिंकची पण आता काही गरज नाही आहे, कारण पूर्वी कसं केलेलं की वर्नॅक्युलर ब्लॉग
तो जो कॉलम होता ना, लँग्वेजचा कॉलम मी बनवलेला, अच्छा ठीक आहे, ते बंद केलं मी आता. पण एक लँग्वेजचा कॉलम जो होता ना ड्रॉप डाऊनचा, तो हा पूर्वी तो नव्हता ऍड केलेला मी. तर तेव्हा फक्त तिथे इंग्लिश ब्लॉगच असायचे त्या शीटवर, यावाल्या शीटवर, लाईव्ह ट्रॅकिंग वाल्या शीटवर. ते त्याच्यामध्येच येईल मग. हा, तर तिथे आता सगळे लँग्वेजचे एकत्र असतात. जेव्हा हा नव्हते तेव्हा व्हर्नाक्युलर लँग्वेजचे वेगळी शीट बनवलेली, पण तिची पण आता काही गरज नाही. यार ब्लॉग असाइनमेंट ठीक आहे, याचं सध्या काही गरज नाही, सांगतो मी याचं काय ते नंतर. हा, इंडोनेशिया आणि बांगलादेश हे दोन मेन आहेत. तर ही इंडोनेशियाची मास्टर सेट आहे. आता इथे मी काय केलंय ते सांगतो. आता ही जी टॉप इंडियनचं कसं होतं की एक कंटेंट मास्टर शीट होती, जिथे आपण पब्लिश केलेलं कंटेंट टाकतो, प्लस टॉपिक्स मास्टर शीट म्हणून होती, जिथे फक्त टॉपिक्स असतात, जी मी मगाशी दाखवली. इथे जी होती ना ब्लॉग टॉपिक मास्टर शीट, हो. टॉपिक कवर्ड, तर ते कशा पूर्वी इंग्लिशच्या वेळी सबसेट होता. इथे मी पूर्ण सेंट्रलाइज केलेलं आहे, की सगळं एकत्रच केलेलं आहे. आता टॉपिक्स जे जर कुठे आले, नुसते टॉपिक्सची लिस्ट, टॉपिक्सची नावं फक्त, तर डायरेक्ट ती ह्या शीटवर टाकायची. ते जर असाइन केले पुढे कोणाला, रायटर्सना कुठल्या, तरी त्याच्यात रायटरचं नाव लिहायचं आणि स्टेटसमध्ये लिहायचं असाइन नाही आहे का, अरे यार, ठीक आहे, असाइन नाही आहे सध्या, ऍड नाही केलंय, ते पण ऍड करू शकतो, ऍड करून टाकतो. तर टॉपिकाला कोणाला असाइन केला तर डायरेक्ट म्हणजे दोन सेपरेट शीट टॉपिक्सचे आणि कंटेंटचे, लाईव्ह ब्लॉग लाईव्हचे सेपरेट नाही ठेवलंय, सगळं एका शीटमध्ये केलेलं आहे, पूर्ण सेंट्रलायझेशन. हा नवीन फॉर्मॅट बनवला आहे मी. तर ह्याच्यामध्ये कसं आहे ते सांगतो. पहिला इथे टॉप टायटल येतं, नंतर ब्लॉगची कॅटेगरी कुठली आहे, सॉरी हा इथे हा हे जे कॅटेगरीज आहेत ना, आता हे इंडियन वेबसाईटमध्ये असे आहेत ना, पण हो. तू जर बांगलादेशमध्ये अजून बनवले नाही आहेत, इंडोनेशियामध्ये असते, गणेश. ते असे आहेत ना. आता हे हम्म. जे सगळे हा हे सगळे तिकडे ऍड केलेले आहेत त्या शीटमध्ये मी. तर टॉपिक लिहायचा, त्याची कॅटेगरी सिलेक्ट करायची. आता इथे फाईलची लिंक द्यायची. समजा फॉर एक्झाम्पल आहे कुठली फाईल शेअर केली आहे, समजा जस्ट एक एक्झाम्पल देतोय, ही नाही ऍक्च्युली, जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतोय. फाईलची समजा रायटर कडून आली फाईल, रायटरने आपल्याला सेंड केली, तर तिथे जस्ट हे करायचं, क्लिक पेस्ट करायची आणि तिथे रायटरचं नाव लिहायचं. इथे इथे मी ऍक्च्युली ईमेल आय डी दिलेले आहेत, पण नाव दिलं, नुसतं नाव लिहिलं तरी चालेल, काय हरकत नाही. ब्लॉग फाईलची लिंक, रायटरचं नाव, रायटर कडून कधी कुठल्या डेटला रिसीव्ह झालं, ओके. हे जे आपला तर मेल आहे, समजा आता हा कविताकडून हा ब्लॉग आला, आता हा कधी आला, 10 तारखेला आला, 6 जूनच्या 10 तारखेला आला, 6व्या महिन्यात 10 तारखेला. मग ते लिहायचं 10/6/2024 असं. रिसिवड असेल तर रिसिवड, असाइंड असेल तर असाइंड. जर पब्लिश केला, पब्लिश केल्यानंतर कुठल्या डेटला पब्लिश केली ती डेट इथे लिहायची. नंतर पब्लिश केल्यानंतर हा हा इथे कळेल, पब्लिश केल्यानंतर त्याचे वेबसाईटचे जी लिंक आहे ब्लॉगची, ती इथे ह्या कॉलममध्ये जायची. हे सध्या आपण कीवर्डवाला नाही करत आहे. मेटा टायटल, मेटा डिस्क्रिप्शन इथे परत मॅन्युअली टाकायचं केलं आहे मी, कारण ते तिकडे खूप वेळ लागतो फेच व्हायला. त्यापेक्षा इथे मॅन्युअली थोडं मेहनत करायची, कॉपी करायचं, इथे पेस्ट करायचं. हां, हे जी टायटल वर्ड काउंट आहे आणि डिस्क्रिप्शन वर्ड काउंट हे आपोआप येणार. इथे मी फॉर्म्युला टाकलेला आहे, तिथे मेटा टायटल आणि मेटा डिस्क्रिप्शन टाकायचं.
नोट्स ऍडिशनल नोट्स रिमार्क्सचा कॉलम आहे. रियाची सीट आहे. बांगलादेशची पण सेम सीट आहे, काही फरक नाही आहे, लिटरली सेम सीट आहे. दाखवतो तरी मी. फक्त बांगलादेशच्या शीटची स्ट्रिप ग्रीन ठेवली आहे मी, आणि इंडोनेशियाची शीटची स्ट्रिप रेड ठेवली आहे. ते पण का केलंय ते पण सांगतो. कारण इंडोनेशियाच्या फ्लॅग मध्ये रेड कलर आहे, व्हाईट आणि रेड आहे इंडोनेशियाचा कलर, आणि बांगलादेशच्या फ्लॅग मध्ये ग्रीन आणि रेड आहे. तर जरा कसं रेलेव्हन्सी राहावी म्हणून तसं केलेलं आहे मी. ऑडिबल आहे ना? हो हो. हां. तर बांगलादेशच्या वेबसाईटचं अजून काम व्हायचं आहे, त्याच्यामुळे हम्म, कॅटेगरीज वगैरे आहे ते टाकायचे आहेत तिथे. हम्म, जसे ह्याचे नाही का, कुठे गेलं, हां, हे कसे टाकलेले आहेत ना, ते हम्म, अजून काम व्हायचं आहे त्याचं. ते कॅटेगरीज टाकायचे आहेत, आणि ब्लॉक्सचं सेक्शन पण टाकायचं आहे. हम्म. फ्लॅश ब्लॉक्स आहे ना जे, हा. ते ब्लॉग दिसतात ते पण टाकायचं आहे. त्याच्यामुळे ते सगळं काम बाकी आहे. पण ते झाल्यावर ही पण शीट चालू होईल. ती इथे पण सेम आहे. टायटलचं नाव, कॅटेगरी, ब्लॉक फाईल ची लिंक, रायटरचं नाव, रायटरचं नाव आणि ईमेल असं सेपरेट केलेलं आहे जस्ट इन केस. इथे नाव लिहायचं, ईमेल टाकायचा, रिसिव्ह डेट, स्टेटस जे पण आहे, रिसिव्ड, असाइंड, अंडर रिव्ह्यू, हे आपण यूज नाही करत. हे जस्ट असंच टाकून ठेवलेत कॅटेगरी. पब्लिश डेट, पब्लिश ब्लॉग लिंक, मेटा टायटल, मेटा डिस्क्रिप्शन, बाकी सगळं सेम आहे. ओके. हे झालं. हम्म, ही यशची अजून एक शीट आहे. यश बरोबर आपण बरेच कामं करतोय. आपण व्हिडिओजचे कामं पण करतोय आणि ब्लॉगचे कामं पण करतोय. कसली? तू व्हिडिओ पोस्ट केलेस हा. ना हो माझे, हो ते हो. ते पण त्याच्याकडूनच येतात. ओके. तो म्हणजे असं एजन्सी टाईप समज. हम्म, तर तो वेगळ्या वेगळ्या लोकांकडून कामं करून घेतो. तर हम्म. हे सगळं ही त्याची शीट आहे, ह्याच्यावर आपण काय करायचं नाही. जस्ट बघायला आहे आपल्याला, ओके. एक ट्रॅकिंग ठेवायला. आपल्याला जस्ट ओके. बघायला की व्हिडिओ लिंक, एप्रिलमध्ये व्हिडिओचे लिंक, स्क्रिप्ट, व्हिडिओ बनायच्या आधी व्हिडिओची स्क्रिप्ट बनते, ती आपण अप्रूव्ह करतो. आपण म्हणजे आम्ही अप्रूव्ह करतो, आणि मग त्याला बोलतो अप्रूव्ह, मग तो त्याच्यावर व्हिडिओ बनवतो. अशी ओके. प्रोसेस आहे. तर ही हम्म, नाही कंटेंट, हे जस्ट त्याने आपल्याला समजायला की ठीक आहे, आता गरज नाही याची, जस्ट एक हम्म. ऍक्सेस आणि नॉलेज देऊन ठेवलं. ओके. ही मगाशी शीट बोललो होतो मी, तो मेंटेन करतो. आपल्याला कुठल्या सेक्शनची घेणं देणं आहे, फक्त टॉपिक येट टू बी अप्रूव्ड. ते नवीन टॉपिक आले की तो मला अपडेट करणार, मी ते अप्रूव्ह करणार टॉपिक,